काय नाराजी आहे? मी माझ्या पत्नीसाठी म्हणजे सौ दीपा ललित कासटसाठी ज्या यशस्वी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत त्यांच्यासाठी मी पक्षाकडे एकोरी प्रभाग क्रमांक 10 मध्ये तिकीट मागितली होती. कारण की आम्ही तिथे बरेच वर्षापासून त्या प्रभागात राहतो. आमचं घर तिरुपती रेसिडेन्सीमध्ये आहे आणि त्यानंतरही आम्ही प्रभागात चांगलं आमचं काम आहे, सुरू आहे काम. आम्ही ग्राउंड लेवलवर काम करत आहोत आणि आमच्या तिकीट मागितण्याचा आमचं तिकीट नाकारलं गेली आहे. आमचं तिकीट मागण्याचं कारण हेच होतं की त्या प्रभागात आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा कुठलाही उमेदवार नगरपालिका झाल्यापासून मागील 35-40 वर्षापासून निवडून आलेला नाही. आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न करत होतो. त्यानंतरही आमची पक्षाने तिकीट नाकारली. ती तिकीट याच्यासाठी नाकारली की तिथं आमचे अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष राहतात राशिद हुसेन. त्यांनी आपल्या पत्नीसाठी मागितली होती. पक्षांनी त्यांचा रेकॉर्ड उचलून बघावा. त्यांनी विधानसभेच्या इलेक्शनमध्ये पक्षाच्या विरोधात काम केलं. त्यांनी तिथं त्या बूथवर जिथं जवळपास 700-800 मतं 900 मतं आहे तिथं काँग्रेसला 780 मतं मिळतात आणि भारतीय जनता पार्टीला 30 मतं मिळतात. 30 मतं ही मुस्लिमांची तर नाहीच आहे. त्यांच्या फॅमिलीतली नाही, अल्पसंख्याक आघाडीच्या अध्यक्षांनी मिळवून दिलेलं नाही. तिथं आमचे काही लोक राहतात, तिथं आमचे काही कार्यकर्ते राहतात, ती त्यांनी मिळवलेली आहे. आणि ती तिकीट माझं नाव माझ्या पत्नीचं नाव भारतीय जनता पार्टी सर्व्हेवर सुद्धा पाठवत नाही. का पाठवत नाही की तिथं त्यांना त्यांच्या आघाडीच्या अध्यक्षाच्या पत्नीला तिकीट द्यायची होती, जी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालली गेली. त्यांना आमच्या पक्षावर विश्वास नाहीये की त्यांना कमळाच्या चिन्हावर मतदान मिळेल म्हणून. मग आम्ही पक्षावर कसा विश्वास करावा? त्याच्यासाठी आम्ही आता अपक्ष म्हणून लढणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.